नमस्कार मित्रांनो, हे आहे आपले कुलदीप भाई आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे टोक्योमधला बर्फ. तर टोक्योमध्ये वर्षातून 2-3 वेळा बर्फ पडतो, पण आज पडलेला आहे खूप छान. आणि मी सुद्धा पहिल्यांदाच बघतोय आणि तुम्हाला सुद्धा दाखवतोय. कापसासारखा बर्फ आहे मित्रांनो. आणि हे आहे आपलं स्टेशन समोरचा हा व्ह्यू आहे. सगळीकडे बर्फ आच्छादलेला आहे. आणि समोर मी पार्कमध्ये जाणार आहे. पार्कमधला कसा व्ह्यू आहे तो सुद्धा तुम्हाला मी आता दाखवतो. मी सुद्धा पहिल्यांदा एवढा बर्फ बघतोय. तर हे बघा मित्रांनो, ह्या स्टेशन समोरील व्ह्यू आहे हा. आणि असा पूर्ण बर्फ जमा झालेला आहे. खूप छान वाटत आहे बघून. मी सुद्धा पहिल्यांदा पाहत आहे. एकदम कापसासारखा बर्फ आहे. मिट्टी आ गई. एकदम कापसासारखा बर्फ आहे मित्रांनो, बघू शकता. रात्री खूप जास्त होता, पण रात्री खूप थंड टेम्परेचर होतं, त्यामुळे मी काय बाहेर आलो नाही. खेलो आप, मैं आपकी वीडियो बनाता हूँ. स्टेशनवर तुम्ही बघू शकता सगळीकडे बर्फ जमा झाले आहे. त्यामुळे आज ट्रेन सुद्धा बंद आहे. उद्या सोमवार आहे. उद्या असाच बर्फ पडायला पाहिजे आणि शाळेला सुट्टी मिळायला पाहिजे अशी इच्छा आहे. जास्त बर्फ पडला आणि ट्रेन वगैरे बंद असल्या तर इकडे मिळतात शाळेला सुट्ट्या. आता चाललो आहे आम्ही पार्कमध्ये आणि पार्कमधला व्ह्यू सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही जात आहे मित्रांनो पार्कमध्ये. हे बघा मित्रांनो, गाडीवर घरात सगळे बर्फ जमा झाले आहेत आणि काका आपल्या पायऱ्यांवरचा बर्फ साफ करत आहेत. बघू शकता तुम्ही, बर्फ साफसफाईचं काम चालू आहे. लाल हो गए. वाह, सायकल मध्ये बर्फ, सगळे बर्फ आहे. आता पार्क मध्ये आलेलो आहे आम्ही. शांत वाटत आहे एकदम. सगळीकडे बर्फ ही बर्फ खेळत आहेत मुलं लहान. झाडावर सगळीकडे बर्फ जमा झालेला आहे. आज सुट्टी आहे, मुलं आलेले आहेत पार्कमध्ये. चलो उधर उधर ज्यादा बर्फ गिर रही है. हे आहे इकडे तलाव.
तर आम्ही पार्कमध्ये आलो होतो मित्रांनो आणि हे भाऊ भेटलेले आहेत आपल्याला यूपीचे आहेत गोरखपुरचे. बताओ आपके बारे में. मेरा नाम आशुतोष कुमार है। मैं यहाँ पे वासिदा यूनिवर्सिटी में PhD करता हूँ इंटरनेशनल रिलेशंस में, और मैं मैक्स कॉलेज से आया हूँ। मिस स्कॉलरशिप चाहिए हो? अच्छा. मेरे को 2 साल हो गए, इससे पहले मैं तोहकू में था। तोहकू. सेंदाई सेंदाई. तोहकू यूनिवर्सिटी। हाँ सेंदाई में. तो बड़ा अच्छा लगा मिलके। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र. और कैसा लगा तुमको? हमको बहुत अच्छा. फिर आपको पार्ट टाइम करने की जरूरत नहीं होगी यहाँ पे? नहीं, मुझे हम लोग को सैलरी मिलती है। हाँ हमको पार्ट टाइम जॉब करना पड़ता है. तो बढ़िया है फिर। हाँ, तो हाँ, अब तुम लोग को यार बहुत मेहनत करनी पड़ती है। बहुत मेहनत करनी लोग पड़ती से है. होते हैं। I know. लेकिन ठीक है यार, अच्छा है, अच्छी लाइफ है. काही आपले आता चालले आहे. चलो मेरे को बाय. आदत हो गई ठंड की। चलो बाय। हाँ बाय बाय बाय. एंजॉय करो। ऑल द बेस्ट। ऑल द बेस्ट. बाय. व्ह्यू बघा किती छान व्ह्यू आहे. चल भाई चल, अब बहुत टाइम हो गया. तर मित्रांनो आता खूप वेळ झालेला आहे आणि आता चाललो मी घरी. माझ्यासोबत जे मित्र आला होता तो गेला ऑलरेडी. गेली खूप थंडी वाजत होती त्यामुळं. तर मी सुद्धा चाललो आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.